तर हे बघा, मी याच्यामध्ये 125 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम तीळ आणि 10 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. याच्यामध्ये 2 नारळ मी किसून मिक्सरला बारीक करून 1 चमचा तूप टाकून मी हे भाजून घेतलेले. तर आता आपण हे मिश्रण मिक्स करूया. हे भाजून थंड करून याच्यामध्ये टाकायचं आहे या मिश्रणमध्ये. तर हे बघा, आपण आता खसखस, तीळ, खोबरे आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर याच्यामध्ये आपण गुळाचा किस करून, जसे तुम्हाला गोड आवडेल तसं आपण याच्यामध्ये तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे हे मिश्रण गुळामध्ये मिक्स करून घ्यावे. तर हे बघा, मी असा चाकूने गूळ किसून याच्यामध्ये टाकते आहे. हे बघा, मी आता हा 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे. हा पूर्णपणे या मिश्रणामध्ये एकजीव होईपर्यंत असे मिश्रण मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये या सारणामध्ये पूर्णपणे गूळ विरघळला पाहिजे. हे जेवढं असं तुम्ही सारणामध्ये करून घ्याल तेवढा मोदक आपला छान होईल. हे बघा, असे एकजीव गूळ ह्या सारणामध्ये मिक्स करून घेतल्यामुळं हे बघा, सारणामध्ये गूळ कसा मस्त असा मिक्स झालाय. हे बघा, असा मिक्स झाला पाहिजे. आता आपण गव्हाचे उकडीचे मोदक करायला घेऊ. हे बघा, याच्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे मैदा आणि 1 चमचा रवा घेऊन हे पीठ असं मऊसूत मळून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे मोदक बनवायला चालू करू. याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊ. हे बघा, असे मी गोळे सगळे तयार करून घेतलेत. आता आपण त्याचे छोट्या लाट्या करून घेऊ. थोडंसं पिठाला तेल लावून हे लाटून घ्यायचं. हे बघा, आता याच्यामध्ये आपण सारण केलेलं घालून घेऊ. हे बघा, आपला मोदक तयार झाला. आता आपण एक चाळण घेऊ उकडीची, त्याला असं तेल लावून घेऊ आणि आता बघा, आपण सगळ्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण असेच मोदक सगळे करून या चाळणीमध्ये तयार करून घेऊ. हे बघा, आपले असे मोदक तयार करून झाले. आपण जे सारण बनवलं होतं ना, त्याच्यामधलं हे एवढं सारण राहिलंय. तर हे सारण तुम्ही 8 दिवस वापरू शकता. तुम्ही कधी इमर्जन्सी लागली तर तुम्ही हे असं बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे सारण 8 दिवस चांगले राहते. हे बघा, मी एका स्टीलच्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर आता त्याच्यावरती आपण हे उकडीचे मोदक उकडायला ठेवून हे आपले 10 मिनिटांमध्ये मोदक तयार होतील उकडीचे. हे बघा, आपले अशा प्रकारे मोदक तयार झाले. हे बघा.